बघा, काल आपण लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या सुधारणा बघितलेल्या होत्या. बेसिकली त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूरसे कार्य केलेले आणि मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी नेमकं हा प्रयत्न केला की जेवढेही कामं पेंडिंग होते सरकारचे त्याला फटाफट निपटवायचं. त्याचा सरळ मुद्दा होता, म्हणजे त्यांनी जेव्हा आपले पेंडिंग कामं बघितलेले मागच्या सरकारचे, तर त्यांनी असा विचार केला की जेवढे कालावधी माझ्या हातामध्ये आहे आणि जर मी इथनं कामाला जरी लागलो तर पुढचे 15 वर्ष लागतील हे पूर्ण काम करण्याकरिता. त्यामुळे त्यांनी आपल्या कामाचे तास वाढवले, फटाफट जे आहे ते आयोग वगैरे नेमून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक भागामध्ये त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा विकास जर बघायला गेला तर बऱ्यापैकी झालासुद्धा. बघा, रेल्वेचा विकास झाला मोठ्या प्रमाणामध्ये, दुष्काळी भागामध्ये अन्नधान्य पुरवलं गेलेलं होतं, पोलीस सुधारणा झालेली आहे, पुसा येथे कृषी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. तर सुधारणा बऱ्यापैकी झालेल्या आहे त्याच्या काळात. पण त्याच्या काळामध्ये त्यांनीच काही केलेले कार्य असे होते जी भारतीय लोकांना प्रचंड त्रास देणारी ठरलेली. भारतीय लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधामध्ये जो क्रोध निर्माण झाला तो लॉर्ड कर्झनने केला. एक तर खूप मोठा मुद्दा आहे. तो मुद्दा तर असा होता की त्यासाठी कर्झनला कधीही माफी मिळू शकत नव्हती. तो मुद्दा आपण नंतर बघूया. त्याच्या आधी जे छोटे छोटे बाबी झालेल्या त्याची जी एक प्रकारची प्रवृत्ती होती भारतीय लोकांबद्दलची त्याबद्दल बोलून घेऊ. नेमकं जेव्हा लॉर्ड कर्झन भारतामध्ये होता त्या काळामध्ये 23 जानेवारी 1901ला राणी व्हिक्टोरिया हिचं दुःखद निधन झालं आणि तिच्या निधनानंतर मग ऑफकोर्स कुणी ना कुणी तिच्या पदावर येणार, राजा अथवा राणी. तिचं निधन झालं तर तिच्या स्मरणार्थ लॉर्ड कर्झनने कलकत्ता इथे एक मोठं भव्य स्मारक तिच्या नावाने बांधलेलं, व्हिक्टोरिया स्मारक म्हणून कलकत्त्याला. तिथे पैसा खर्च झाला. या व्यतिरिक्त नवीन राजाचं जेव्हा राज्यारोहण आहे तिकडे इंग्लंडला तर त्याचं सेलिब्रेशन भारतामध्ये सुद्धा करायचं होतं. तर त्याकरिता लॉर्ड कर्झननी 1901ला दिल्लीला पुन्हा एकदा दिल्ली दरबार भरवला आणि त्या दिल्ली दरबारामध्ये जवळपास 84,000 पाऊंड एवढा प्रचंड पैसा खर्च करण्यात आला. बघा, आता दुसऱ्यांदा दिल्ली दरबार भरला जात आहे. पहिल्यांदा कुठे भरला किंवा कोणाच्या काळामध्ये भरलेला होता? लिटनच्या काळामध्ये भरलेला होता. लिटनच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा दिल्ली दरबार भरला होता त्यातनं सुद्धा इश्यूज झालेले होते. तो काळसुद्धा दुष्काळाचा होता आणि दुष्काळ काळामध्ये त्यांनी उपाययोजना न करता दिल्ली दरबार भरून अमाप पैसा खर्च केला. सेम सिच्युएशन इथे 1899ला आपण बघितलं होतं देशामध्ये दुष्काळ होता. याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अरे 1-2 वर्षामध्येच काही दुष्काळ संपेल अशातला भाग नाही. दुष्काळाची सिरीज आपल्या देशामध्ये सुरूच आहे. दुष्काळामध्ये असे शेकडो लोक मरत असताना दिल्लीमध्ये यांनी भव्य दरबार भरवून प्रचंड पैसा खर्च केला आणि तेव्हापासूनच भारतीय लोकांच्या मनामध्ये कर्झनच्या विषयी एक द्वेष निर्माण झाला की इथे उपाययोजना सोडून दिल्ली दरबारमध्ये एवढा पैसा खर्च करण्यात आलेला. तर ही पहिली त्यांनी केलेली काही असे कार्य ज्यानुसार भारतीयांच्या मनात क्रोध निर्माण झाला होता लॉर्ड कर्झनच्या काळात. हा एक भाग. या व्यतिरिक्त दुसरा भाग जर बघायला गेला तर कलकत्ता कॉर्पोरेशन बिल. काय होतं कलकत्ता कॉर्पोरेशन बिल? कॉर्पोरेशन नगरपालिका, कलकत्ताची नगरपालिका. आपण बघितलं आहे आधी 1861च्या कायद्यानुसार भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनचं डिसेंट्रलायझेशन झालेलं होतं. मग आपण प्रत्येक राज्यांवर विधान परिषद आणि त्याच्या अंतर्गत मग नगरपालिकांची स्थापना वगैरे केलेली होती. तसंच कलकत्ता नगरपालिकासुद्धा होतं. आता कलकत्ता नगरपालिकेचा विचार केला तर बेसिकली बघा, आपल्या देशामध्ये जेवढेही या लोकल बोर्ड्स होत्या, लोकल बॉडी होत्या, त्या लोकल बॉडीचा विचार केल्यास लोकल बॉडीवर साधारणतः इलेक्टेड मेंबरचं वर्चस्व राहायचं. 2 प्रकारचे मेंबर राहू शकतात. काल आपण कायद्याबद्दल बोललो तर मला नाही वाटत की खूप काही बोलण्याची गरज असायला पाहिजे. काल आपण बोललो ना रे की काही मेंबर्स इलेक्टेड असणार आणि काही मेंबर हे नॉमिनेटेड असणार. आता जर इलेक्टेड मेंबरचा विचार केला आणि नॉमिनेट मेंबरचा विचार केला, एक एक्झाम्पल घेऊन चाला की कलकत्ताच्या नगरपालिकेमध्ये सदस्य संख्या आहे 100. एक्झाम्पल घेऊन चला आणि या 100 सदस्यापैकी काही सदस्य इलेक्टेड आहेत आणि काही सदस्य हे नॉमिनेटेड आहेत. समजा 100 पैकी 75 सदस्य इलेक्टेड आणि 25 सदस्य नॉमिनेटेड. तर काय वाटते की हे जे इलेक्टेड असणार हे भारतीय असणार की इंग्रज असणार? हे भारतीय असणार. इलेक्टेड सदस्य कधी पण भारतीयच असणार आणि जे नॉमिनेट सदस्य असणार तो व्हाईसरॉय नॉमिनेट करणार, ती युरोपियन मंडळी असणार. अच्छा, नगरपालिकामध्ये आत्तापर्यंत वर्चस्व जे होतं ते भारतीयांचं होतं. भारतीयांचं होतं म्हणजे इलेक्टेड मेंबरचं होतं. भारतीय मंडळी निवडून यायचे, नगरपालिकांचे मेंबर्स बनायचे आणि त्यानुसार ते आपल्या शहराचं नगर प्रशासन चालवायचे. पण लॉर्ड कर्झनला ही बाब मुळीच आवडत नव्हती की भारतीयांच्या हातामध्ये प्रशासनाचे सूत्र असावे. त्याच्या मते भारतीयांमध्ये तेवढी कुवत नाही आहे की ते भारताचं प्रशासन चालवू शकणार.
लॉर्ड रिपननी स्थानिक स्वराज्य संस्थेला मजबूत केलं होतं आणि भारतीय नागरिकांना त्यांनी भरपूरसे अधिकार दिलेले होते आपले गावं किंवा शहरे चालवण्याची. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला लॉर्ड कर्झनचा प्रखर विरोध होता. त्याचं सरळ मत होतं, प्रशासनाचे कुठलेही सूत्र भारतीयाच्या हातामध्ये ठेवायचेच नाही, त्यांना दुय्यम सेकंडरी स्थान द्यायचं. प्रत्यक्षात देशाचं केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या किंवा मग नगरपालिका असू द्या, तीनही स्टेजवर ज्यांची सत्ता असणार ते इंग्रजच असायला पाहिजे. अशा मताचा तो होता. अशा मताचा त्यांनी भारतीयांना तो नेमकं कमी लेखायचा. कर्झन यायच्या आधी एक इंग्रज अधिकारी ज्याने एक महत्त्वाचं बिल मांडलं होतं, मॅकिन्झे असं नावाचा तो अधिकारी, त्या मॅकिन्झेने कलकत्ता नगरपालिकेचं बिल मांडलं होतं. बिल तयार केलं होतं, मांडलं नव्हतं. आणि त्या मॅकिन्झेने जे बिल तयार केलं होतं ते असं होतं की जर ते बिल पारित झालं तर हे जे इलेक्टेड सदस्य दिसत आहेत ना 75, हे आपण फक्त एक्झाम्पल घेतो आहे, भारतीय हे जे इलेक्टेड दिसत आहेत त्यांची संख्या कमी होऊन जे युरोपियन व्यक्ती होते नॉमिनेटेड त्यांची संख्या वाढणार होती. म्हणजे आतापर्यंत जर असं सीन असणार, 100 सदस्य नगरपालिकेमध्ये बसत असणार कलकत्ताच्या, त्यामध्ये 75 सदस्य भारतीय असणार आणि 25 सदस्य युरोपियन असणार, तर यांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, कुठलाही ठराव पारित करायचा असेल तर ऑफकोर्स मेजॉरिटी भारतीयांची आहे, नाही का, तर त्यांचा मुद्दा पारित होऊन जाईल. युरोपियन लोकांची मेजॉरिटी नाही आहे. ही गोष्ट मात्र कर्झनला खटकायची, त्या मॅकेन्झीला सुद्धा खटकायची की भारतीय व्यक्ती कलकत्तासारख्या नगरपालिकेवर आपलं वर्चस्व गाजवतात. म्हणून त्या मॅकिन्झीने एक बिल तयार केलं. त्या बिलचं स्वरूप असं होतं की ते जर ते बिल पारित झालं तर भारतीयांची संख्या कमी होऊन युरोपियन लोकांची संख्या वाढणार होती. कर्झनला जेव्हा माहीत पडलं की अशा प्रकारचं बिल देशामध्ये तयार झालेलं आहे, मॅकिन्झीने ते बिल तयार केलं, त्या कारणाने कर्झनने ते बिल केंद्रीय कायदे मंडळामध्ये मांडलं आणि त्याला आपल्या जोरावर पारितसुद्धा केलं. आता पारित जेव्हा झालंच तर ऑफकोर्स ज्या बिलाचं स्वरूप होतं ते असंच होतं की आता ते मॅकेन्झीचं बिल पारित झालं तर युरोपियन लोकांची संख्या वाढली, भारतीय लोकांची संख्या कमी झाली. आता युरोपियन हे मेजॉरिटीमध्ये आले आणि भारतीय मायनॉरिटीजमध्ये गेले. म्हणजे आता भारतीयांनी मांडलेले ठराव किंवा भारतीयांना जे नेमके निर्णय घ्यायचे आहेत ते पारित होऊ शकणार नाही, कारण की कुठलाही मुद्दा पारित होण्याकरिता मेजॉरिटीची गरज लागणार. कमीत कमी 51%ची तर गरज लागणार ना कुठलाही मुद्दा पारित करायचा आहे. इथे भारतीयांची संख्या कमी झाली, युरोपियनची संख्या वाढली. आता हा भाग बंगालच्या लोकांना न आवडणार होता. ऑफकोर्स आत्तापर्यंत जर निदान बघा, आता इंग्रजांनी आतापर्यंत जेही कार्य केले, हळूहळू त्यांनी एका राज्याला मात दिली, सर्व राज्य आपल्या हातामध्ये घेतले, पूर्ण देश त्यांनी जिंकून घेतला, भारतीयांना गुलाम केलं. थोड्याफार प्रमाणामध्ये भारतीयांना अधिकार दिलेले होते आणि ते थोड्याफार प्रमाणामध्ये जे भारतीयांना अधिकार दिसत आहेत ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न लॉर्ड कर्झनचा. त्यावेळेस कलकत्ता नगरपालिकेचे प्रमुख सदस्य होते भारतीय सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्या बॅनर्जींनी याचा निषेध केला आणि निषेध करून बॅनर्जी सकट त्यांच्या 28 सहकारी सदस्यांनी कलकत्ता नगरपालिकेचा राजीनामा दिला होता की तुम्ही जे केलं त्याचा आम्ही निषेध करतो आहे. हा भाग भारतीयांवर एक प्रकारचा अत्याचार करण्यासाठी होता. 1902-1903ला पारित झालेलं हे बिल आणि त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जो आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी सलग 20 वर्ष यासाठी लढा दिला की कलकत्ता नगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भारतीयांचं वर्चस्व वाढायला पाहिजे. 1923ला अखेर एक बिल पारित झालं होतं पुन्हा कलकत्ता नगरपालिकेचंच. त्या बिलानुसार मग पुन्हा एकदा भारतीयांना अधिकार मिळाले की त्यांची सत्ता समजून चाला की कलकत्ता नगरपालिकेवर बसणार. 1923ला जे बिल पारित झालं ते या स्वरूपाचं होतं की कलकत्ता नगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या भारतीय म्हणजेच इलेक्टेड सदस्यांची संख्या 4/5 एवढी असणार. म्हणजे टक्क्यानुसार काढलं तर 80% एवढी असणार. आता 80% जर भारतीयांची संख्या झाली तर पुन्हा एकदा भारतीयांचं वर्चस्व बसलं. आता फक्त 20% जे आहे ते युरोपियन राहणार, 80% भारतीय राहणार. पण आपण बोलतो 1923ची गोष्ट ही, तेव्हा कर्झन नव्हता. कर्झन जेव्हा होता तेव्हा त्यांनी भारतीयांची सदस्य संख्या कमी केली, युरोपियनची सत्ता इथे बसवलेली होती. आणि तो म्हणजे अतिशय हट्टी व्यक्ती होता आणि तो वेगळ्याच प्रवृत्तीचा व्यक्ती होता. म्हणजे त्याला खुशी यायची या गोष्टीची की चला आपण भारतीयांची संख्या कमी केली. एका न्यूजपेपरने त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला होता की हे जे केलं आपण म्हणजे आपण बेसिकली नगरपालिका ज्या स्थापन केल्या त्या भारतीयांतर्फे प्रशासन चालवण्यासाठी स्थापन केल्या. त्याचं त्यावर उत्तर होतं की नाही भारतीयांमध्ये एवढी कुवत आहे नाही की ते नगरपालिकेचं प्रशासन चालवू शकणार. तो अजून असा म्हणतो की मला जेव्हा मी रिटायर होणार इथनं व्हॉइसरॉयच्या पदावरनं तर मला आवडेल की मी या कलकत्ता नगरपालिकेचा अध्यक्ष बनणार, मला ही गोष्टसुद्धा आवडेल. तर भारतीयांना जागा न दिलेल्या बऱ्या.
या प्रवृत्तीचा तो व्यक्ती होता, म्हणून त्याबद्दलचा द्वेष भारतीय आणि बेसिकली बंगालची जी मंडळी होती त्यांच्या मनामध्ये बिलकुल निर्माण होणार होता आणि तो झालासुद्धा. बघा, ही जी त्यांनी कामं केलेली आहेत यात अजून भर असा की 1904ला त्याच्या काळामध्ये एक बिल पारित झालं, एक कायदा पारित झाला ज्याला भारतीय विद्यापीठ कायदा या नावाने ओळखलं जातं किंवा त्याला कलकत्ता विद्यापीठ कायदा या नावाने सुद्धा आपण बघू शकतो. 1901ला एक परिषद झालेली होती, शिमला परिषद. त्या शिमला परिषदेमध्येच लॉर्ड कर्झननी हे घोषित केलं होतं की आम्ही शक्य तेवढ्या लवकर भारतामधलं जे उच्च शिक्षण आहे त्या उच्च शिक्षणामध्ये प्रचंड बदल करण्याच्या विचारामध्ये आहोत. त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली की आपण उच्च शिक्षणासाठी कुठे काय बदल करू शकतो. त्या समितीचा अध्यक्ष त्याने नेमला टॉमस रॅले. टॉमस रॅली त्या समितीचा अध्यक्ष आणि इतर काही सदस्य त्या समितीमध्ये, आणि त्या समितीमार्फत आता नवे नियम तयार होणार होते की भारतीय विद्यापीठाचं कामकाज, युनिव्हर्सिटीचं कामकाज हे कसं चालणार. त्या समितीमध्ये आधी एक भारतीय घेण्यात आलेला होता जो निजामाचा शिक्षण खात्याचा एक मंत्री होता, सय्यद हुसेन बिलग्रामी. पण युनिव्हर्सिटीज भारतामध्ये आहेत, भारतातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये बदल करणार आहेत, त्यासाठी एक समिती नेमली गेली आणि त्या समितीमध्ये एकच भारतीय. का? जर तुम्हाला भारतीय युनिव्हर्सिटीजमध्ये बदल करायचा असेल तर मॅक्झिमम त्या समितीमध्ये भारतीय असायला पाहिजे, अशी मागणी भारतीयांची. एकमेव व्यक्ती त्यांनी ठेवला होता, सर सय्यद हुसेन बिलग्रामी. त्यानंतर मात्र मग कर्झननी त्या समितीमध्ये पुन्हा एक मेंबर वाढवला भारतीयांचा, जे होते बंगालच्या हायकोर्टाचे एक न्यायाधीश गुरुदास बॅनर्जी. आता ही दोन व्यक्ती त्या समितीची सदस्य होती, एक तर निजामचा शिक्षण खात्याचा मंत्री बिलग्रामी आणि त्यानंतर बंगालच्या हायकोर्टाचे न्यायाधीश बॅनर्जी, गुरुदास बॅनर्जी. समितीने आपलं कार्य केलं, विचार मांडले की आपण काय बदल करू शकतो या सर्व सिस्टममध्ये, आणि समितीने अखेर आपला रिपोर्ट लॉर्ड कर्झनला दिला. तो जो रिपोर्ट मांडला त्या रिपोर्टवर गुरुदास बॅनर्जीचं असं स्टेटमेंट की आम्ही या रिपोर्टवर मुळीच खुश नाही आहोत. म्हणजे गुरुदास बॅनर्जीचं असं मत आहे की ही जी रिपोर्ट तयार झालेली आहे, हा जो बिल तयार झालेला आहे त्याबद्दल मी सॅटिस्फाईड नाही आहे. म्हणजे स्वतः त्या समितीचा एक सदस्य त्यांनी मांडलेल्या रिपोर्टवर टीका करतो आहे. नेमकं बघून घेऊ आपण की काय त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठ कायद्यानुसार त्याने युनिव्हर्सिटीजमध्ये काय बदल बेसिकली करण्याचे प्रयत्न केलेले. बघा, भरपूरसे काही नियम होते. त्यात पहिला जे होतं की विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणजे टीचर्स, प्रयोगशाळा, लॅबोरेटरी आणि ग्रंथालय म्हणजे लायब्ररीची सोय असावी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याबद्दल बोलून घेऊ. तो म्हणतो आहे की देशामध्ये असणाऱ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, आपण काल कायदा बघत असताना बघितलं की युनिव्हर्सिटीज आहेत, तर युनिव्हर्सिटीज म्हणजे विद्यापीठाचं सिनेट आहे ना रे, आणि सिनेट आहे तर सिनेटचे सदस्य आहेत ना, त्या सिनेटच्या सदस्यामार्फत ना त्या युनिव्हर्सिटीचं पूर्ण कामकाज चालायचं, पूर्ण कामकाज. आजही सिनेट्स असतात विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीचे. यांचं काय मत होतं? यांचं मत असं होतं की विद्यापीठाचं जे सिनेट आहे त्या कुठल्याही विद्यापीठाच्या सिनेटची सदस्य संख्या ही 50पेक्षा कमी असू नये आणि 100पेक्षा अधिक असू नये. आधी या संख्येला काही असा क्रायटेरिया नव्हता. या कायद्यानुसार असं ठरलं की जेही विद्यापीठ भारतामध्ये आहे त्या विद्यापीठाच्या सिनेटची सदस्य संख्या 50पेक्षा कमी आणि 100पेक्षा अधिक असणार नाही. या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीजमध्ये मग हे जे सदस्य असणार यापैकी काही सदस्य इलेक्टेड असणार, काही सदस्य नॉमिनेटेड असणार. मग पुन्हा तोच भाग, जर इलेक्टेड असतील तर ते कोण असणार? ते भारतीय असणार, भारतीय. आणि नॉमिनेटेड असणार तर सरकार त्याला आपल्या युरोपियन व्यक्तीला नॉमिनेट करणार. पुढचा कायदा त्यांनी काय केला होता? सिनेटचे एकूण सदस्य संख्या 50पेक्षा कमी अथवा 100पेक्षा अधिक नसणार. या व्यतिरिक्त कमूमध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास या 3 युनिव्हर्सिटीजमध्ये जे इलेक्टेड मेंबर असतील ते इलेक्टेड मेंबर 20पेक्षा अधिक असणार नाही. आणि इतर विद्यापीठ जी आहेत त्या विद्यापीठामध्ये त्यांच्या इलेक्टेड मेंबरची संख्या ही 15पेक्षा अधिक असणार नाही. तर बघा नेमकं काय आहे. आत्तापर्यंत युनिव्हर्सिटीजच्या सिनेटमध्ये सुद्धा भारतीयांची संख्या अधिक राहायची. आता त्यांची संख्या अधिक असल्या कारणाने नेमकं भारतामध्ये शिक्षणाचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, स्वायत्तता, इंडिपेंडन्स कॉलेजेसला कसं द्यायचं आहे, हे सर्व ठरवण्याचं काम भारतीय करायचे. इथे यांनी काय केलं आहे? इथे यांनी म्हटलं की बाबा कुठल्याही युनिव्हर्सिटीची जी सदस्य संख्या असणार सिनेटची ती 50पेक्षा कमी आणि 100पेक्षा अधिक असणार नाही. चला, मुंबईची लोकसंख्या कमी आहे, आपण असं पकडून चालूया की मुंबईच्या विद्यापीठाच्या सिनेटची
सदस्य संख्या ही जर 50 असेल तर, एक एक्झाम्पल की जर 50 यांनी मुंबईच्या सिनेटची संख्या ठरवली युनिव्हर्सिटीची, तर दुसरा नियम काय म्हणतो की कमुममध्ये म्हणजे कलकत्ता, मुंबई, मद्रासमध्ये जे निर्वाचित सदस्य संख्या असणार ती 20 पेक्षा अधिक असणार नाही. म्हणजे या 50 जरी धरलं आपण तर इथे 20 जे आहेत ते इलेक्टेड आहेत, उरलेले 30 जे आहेत ते नॉमिनेटेड आहेत. नॉमिनेटेड जे आहेत ते सरकारच्या फेवरचे आहेत. म्हणजे आता ही पुन्हा मायनॉरिटीजमध्ये आलेणारे भारतीय व्यक्ती, इथे पुन्हा युनिव्हर्सिटीजमध्ये जे आहे ते सरकारची मक्तेदारी निर्माण झाली, त्यांची मोनोपोली निर्माण झालेली आहे. नेमका हा जो बदल यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे लॉर्ड कर्झननी, युनिव्हर्सिटीजमध्ये कुठलाही बदल करून त्यामध्ये सुधारणा करण्याचा इथे प्रयत्न झाला नाही, तर संपूर्ण युनिव्हर्सिटीजमध्ये सरकारची मक्तेदारी किंवा सरकारचा दबदबा बनवण्याचा हा त्याचा प्लॅन होता. या नियमानुसार त्यांनी सर्व युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आपल्या कंट्रोलमध्ये म्हणजे ऑफकोर्स जर नॉमिनेट लोकांची संख्या जास्त असणार सदस्यांची तर ऑफकोर्स मग त्यांचीच सत्ता आहे, म्हणजे सरकारचीच सत्ता आहे. अशा प्रकारे कर्झननी ज्या युनिव्हर्सिटी संबंधीचा कायदा केला त्यामुळे सुद्धा प्रचंड भारतीय व्यक्ती ही लॉर्ड कर्झनवर नाराज होती. पण नेमकं काय झालं? विरोध तर प्रचंड झाला, पण त्या माणसाला विरोधाचं काही लेनदेन नव्हतं. कोणी काय विरोध करतो आहे त्यांनी कधी कुणाचं ऐकलं नाही आहे. याचा एक चांगला फायदा काय झाला की ठीक आहे, जर सरकार आता बघा युनिव्हर्सिटीसुद्धा सरकारनीच, आपल्या कॉलेजेससुद्धा बऱ्यापैकी सरकारनीच मग डोनेशन वगैरे देऊन सुरू केलेले आहेत. जेही एज्युकेशन चालतं आहे आपल्या देशामध्ये ते सरकारमार्फत चालतं आहे, इंग्रजांमार्फत चालतं आहे. या विद्यापीठ कायद्यानुसार नेमकं काय झालं की देशामध्ये राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे भारतीय मंडळी स्वतः आपले स्कूल किंवा कॉलेजेस स्थापन करावे आणि मुलांना शिक्षण द्यावे. यासाठी बेसिकली बंगालमध्ये गुरुदास बॅनर्जी यांनी प्रोत्साहन दिलं की स्वतःचे खाजगी कॉलेजेस निर्माण करावे आणि ते आपल्या हातामध्ये त्यांचे पूर्ण धोरण ठेवावे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर तुमचे टिळक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय शिक्षण महत्त्वाचं आहे. पुढे 1920ला आपल्याला या राष्ट्रीय शिक्षणाबद्दल बोलायचं आहे. यानंतर हा तर 1904चा विद्यापीठ कायदा होता. यानंतर जेव्हा शिक्षणासाठी समिती नेमली गेली होती ती 1917ला, 1917चा सॅडलर आयोग. त्या सॅडलर आयोगाने काय शिफारशी केल्या होत्या तो भाग तर आपल्याला नंतर बघायचा आहे, पण नेमकं त्यांनी या कायद्यावर काय टीका केली होती त्याबद्दल बोलून घेऊया. आता पुन्हा एकदा आपण आधीपासून जाऊ की आतापर्यंत आपण कधी कधी कोणत्या वर्षी समित्या बघितल्या होत्या शिक्षणासाठी. सांगा, पहिल्यांदा समिती अध्यक्ष कोण झाला त्याचा? मॅकोले. सेकंड टाइम कोण होता? देन कोण होता? आत्ता जी समिती दिसते ती 1904ची आणि त्याचा जो अध्यक्ष आहे तो आहे रॅले. यानंतर जी समिती येणार ती 1917ला, त्याचा सदस्य अध्यक्ष असणार सॅडलर. बाकी या आधी जेवढ्याही शिक्षण संबंधी समित्या नेमल्या गेल्या त्यांनी काय कामं केले ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पहिल्या समितीनुसार भारतामध्ये 1935ला इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली. 1854च्या वूड समितीनुसार भारतामध्ये 3 युनिव्हर्सिटीज निर्माण झाल्या होत्या, कलकत्ता, मुंबई, मद्रास. 1882च्या हंटर समितीनुसार झिरप्ता सिद्धांत बंद झाला. प्रायमरी एज्युकेशन स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि माध्यमिक एज्युकेशन खाजगी संस्थांना देण्यात आलं. 1904चा हा रॅलेच्या अध्यक्षतेखाली आपण समिती बघतो आहे आणि या समितीने पूर्ण युनिव्हर्सिटीज आपल्या नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न काय केला? नेमका पूर्ण युनिव्हर्सिटीज आपल्या नियंत्रणामध्ये आणल्या. सॅडलरनी काय उपाययोजना केल्या होत्या, काय महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या तो भाग बघायचा आहे. पण आपल्या शिफारशी करायच्या आधी सॅडलर सॅडलर लीड्स युनिव्हर्सिटीचा डीन होता इंग्लंडच्या. तो भारतामध्ये आला. त्यांनी भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला अध्यक्षस्थान देण्यात आलं त्या समितीचं. सॅडलरनी स्वतः स्टेटमेंट दिलं होतं की 1904ला जो रॅले समिती बसलेली होती त्यांच्या मार्फत भारतीय शिक्षणामध्ये कुठेही सुधारणा झाली नाही, जी झाली ते बिघाडत झालं, असं स्वतः एका युरोपियन व्यक्तीने रॅले कमिशनबद्दल वाक्य केलं होतं. आता यांनी जेही आतापर्यंत कामं बघितले आपण त्यांचे, दिल्ली दरबार, त्यानंतर कलकत्ता कॉर्पोरेशन बिल आणि त्यानंतर हे जे युनिव्हर्सिटीज कायदा जो होता त्यानुसार भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड चीड जी आहे ती हळूहळू निर्माण होत होती. पण हे तरी त्यांनी जे कामं केले ते काहीच नव्हतं जे त्याचं पुढचं काम बघायचं आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जे सगळ्यात वादग्रस्त घटना झाली, त्याच्या जीवनामध्ये नाही तर भारतीयांना धक्का देणारी एक जी घटना झाली ती होती त्याच्या काळात झालेली 1905ची बंगालची फाळणी. फाळणी म्हणजे डिवायडेशन.
आता डिवायडेशन करणे आणि नेमकं बंगालचं डिवायडेशन करणे हे काय नेमकं यांची राजनीती होती, काय कुठल्या उद्देशाने यांनी देशाची बंगालची फाळणी केलेली होती, तो भाग महत्त्वाचा. आधी थोडंफार मॅपमध्ये आपण बघून घेऊया की नेमकं बंगालची फाळणी करत असताना कुठल्या प्रदेशांना वेगळा करायचा होता आणि त्या काळामध्ये बंगाल हा किती भव्य स्वरूपाचा एक प्रांत होता. दिसते सर्वांना? हां, ओके. बघा, त्या काळामध्ये जर आपण बंगालचा विचार केला तर आज आपण जे प्रत्येक राज्याचा विचार केला, नॉर्थ ईस्टचे राज्य धरले तर अरुणाचल प्रदेश, तर मग मेघालय, मणिपूर, आसाम, त्रिपुरा इथली जे 7 राज्य आहेत ते पूर्णच्या पूर्ण बंगालमध्ये मोडायचे. मग जरा इकडे आले तर मग तुम्हाला इथला बिहार दिसणार, झारखंड दिसणार, वेस्ट बेंगॉल दिसणार, तो सुद्धा पूर्ण पोर्शन बंगालमध्ये मोडायचा. त्यानंतरचा थोडाफार भाग, पूर्णच्या पूर्ण नव्हे, त्यानंतर थोडाफार भाग आणि उत्तर प्रदेशाचा सुद्धा थोडाफार भाग हा बंगालमध्ये मोडायचा. याला बेसिकली जर आपण मॅपमध्ये काढण्याचा प्रयत्न केला तर हा संपूर्ण पोर्शन बंगालच्या नावाने एवढ्या भव्य स्वरूपाचा होता. बंगाल हा प्रचंड मोठा प्रांत होता तुमच्या देशातला आणि या प्रांताचं जे प्रशासन चालवणार तो अधिकारी असणार गव्हर्नर. आणि एका गव्हर्नर मार्फत एवढ्या मोठ्या प्रांतांवर प्रशासन चालवणे हे त्या गव्हर्नरला शक्य नव्हतं, इम्पॉसिबल होतं. साधारणतः कुठल्याही प्रांताचं किंवा राज्याचं डिवायडेशन 2 कारणासाठी केलं जातं. एक, जर ते राज्य प्रचंड मोठं असेल तर ऑफकोर्स त्या राज्याचा जो राज्यपाल असणार त्याला त्या संपूर्ण राज्याचं प्रशासन चालवणं पॉसिबल नसणार, त्यामुळे 2 भागामध्ये त्याला डिवाईड करा. किंवा मग एक प्रचंड राज्य आहे, त्या राज्यामध्ये एका भागामध्ये प्रगती झाली, विकास झाला, दुसऱ्या भागामध्ये विकास झाला नाही, तेव्हासुद्धा आपण त्या राज्याचं डिवायडेशन करू शकतो. 2 कारणं राहू शकतात. इथे जर आपण बंगालचा विचार केला आणि बंगालच्या फाळणीचं कारण इंग्रजांचं बघितलं तर त्यांचं कारण वेगळं होतं. त्यांनी तर नेमकं कारण हेच सांगितलं की नाही, बंगाल एवढं भव्य प्रांत आहे की त्या प्रांताचं प्रशासन चालवणे गव्हर्नरला शक्य नाही आहे, त्यामुळे त्या प्रांताचं डिवायडेशन करणे आवश्यक आहे. नेमकं हे राजकारण कुठपासून सुरू झालं आणि काय होतं त्याबद्दल बोलून घेऊया. हा जो भव्य प्रांत दिसतो आहे, या भव्य प्रांतातून आधी 1865ला उत्तर प्रदेशाचा काही भाग वेगळा करण्यात आलेला होता. या व्यतिरिक्त 1874ला पुन्हा एक भाग वेगळा करण्यात आलेला होता, तो होता आसाम. बघा, 1865 आणि 1874. 1865ला यूपी, तर 1874ला एक प्रांत जो वेगळा करण्यात आला होता तो होता आसाम. बंगालमध्ये हे दोन्ही प्रांत मोडायचे. नेमकं याला वेगळं करून काय करण्यात आलेलं, या दोन्ही प्रांताला वेगळं करून आसाममध्ये एक चीफ कमिशनर नेमला गेलेला. आता चीफ कमिशनर काय, बघा साधारणतः आपल्याला माहीत असणार की सध्या राज्यावर जे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो तो असतो राज्यपाल, आणि या व्यतिरिक्त जे केंद्रशासित प्रदेश असतात, टेरिटरी, त्यावर जो अधिकारी असतो त्याला आपण नायब राज्यपाल म्हणतो. आता त्यासारखी सिच्युएशन नव्हती त्यावेळेस, पण नेमकं जे मोठे राज्य आहेत त्या राज्याचं प्रशासन चालवणार गव्हर्नर, आणि जे छोटे राज्य मोडतात त्या राज्यासाठी इंग्रजांनी नेमलेले जे अधिकारी होते ते होते चीफ कमिशनर. आता त्या प्रांताला चीफ कमिशनरचे प्रांत म्हटलं जायचं. नेमकं 1865ला यूपी तर 1874ला आसाम, हे 2 प्रांत वेगळे करण्यात आलेले. आणि हे 2 प्रांत वेगळे करून नेमकं काय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1896ला आसामचा चीफ कमिशनरच्या नावाने एक अधिकारी नेमलेला होता, विल्यम वार्ड. आणि त्या विल्यम वार्डने प्रत्यक्षात बंगालच्या फाळणीचा प्लॅन केलेला होता की बंगालची फाळणी करावी. बंगालची फाळणी करून काय करावं किंवा कुठला प्रदेश वेगळा करावा, तर आपण बघितलं की भव्य असा बंगालचा प्रांत होता. इकडे जर विचार केला तर हा पूर्ण आसामचा प्रदेश, याच्या खालचा विचार केला तर तो आज ज्याला आपण बांगलादेश म्हणतो. या व्यतिरिक्त इकडला विचार केला तर इकडे वेस्ट बेंगॉल मोडणार, बिहार मोडणार, झारखंड मोडणार. त्यांनी प्लॅन असा केला होता की बंगालला मधनं फाडा, हा प्रदेश एक प्रदेश, हा एक प्रदेश दुसरा. हा जो दुसरा प्रदेश दिसतोय आपल्याला आसाम आणि बांगलादेश, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो, त्याला नाव द्यायचं आहे पूर्व बंगाल. आणि हा जो भाग दिसतोय त्याला फक्त बंगालच्या नावाने ओळखलं जाणार. हा त्याचा प्लॅन होता. विल्यम वार्डनी जेव्हा प्लॅन तयार केलेला बंगालच्या फाळणीचा आणि जेव्हा लॉर्ड कर्झन पुढे बंगालच्या फाळणीचा मुद्दा मांडला तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये लॉर्ड कर्झनला बंगालच्या फाळणीमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. पण नंतर जेव्हा कर्झननी याची जेव्हा त्याला जाणीव झाली की नाही, जर बंगालची फाळणी केली
तर काय फायदा सरकारला होऊ शकतो, तेव्हा मात्र त्यांनी पूर्ण लक्ष बंगालच्या फाळणीकडेच दिलं आणि अखेर त्यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला बंगालची फाळणी करायची आहे. विल्यम वार्डनी मांडलेला बंगालच्या फाळणीचं बिल याला प्रखर विरोध हेनरी कॉटनचं होतं की नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये बंगालची फाळणी नाही व्हायला पाहिजे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रदेशाची फाळणी दोन कारणाने होऊ शकते. एक तर त्याची भव्य स्वरूप क्षेत्रफळाच्या दृष्टीने, किंवा मग कुठला भाग मागासवर्गीय असल्या कारणाने तेवढं तोडून त्याला वेगळ्या राज्याचा दर्जा द्या. इथे यांनी जेव्हा कारण दिलं तर त्यांनी हे दोनच कारणं दिले की बाबा बंगालचा हा जो पार्ट आहे ज्याला आपण वेस्ट बेंगॉल म्हणणार, या भागामध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे, पण त्या कंपॅरिझनमध्ये जो पूर्व बंगाल आहे त्या भागामध्ये विकास झाला नाही. या व्यतिरिक्त एवढ्या अख्ख्या प्रांतासाठी एकच गव्हर्नर कार्यरत आहे, त्या गव्हर्नरला एवढा मोठा प्रांत चालवणे शक्य नाही आहे, त्यामुळे बंगालची फाळणी करण्यात यावे. बंगालची फाळणी खरंच होत आहे का यासंबंधी भारतीयांना पूर्णपणे सुरुवातीच्या काळामध्ये आयडिया नव्हती. हे सर्व कामं अंतर्गत झालेली, सर्व कामं यांच्या काउन्सिलच्या मंडळांनी मिळून केलेली. नेमका प्लॅन काय होता, बंगालची फाळणी झाली तर कोणता प्रदेश कुठे जाणार यावर हमखास प्रश्न पडतो. बघा, लक्ष द्या. आज जर एक अखंड महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रातनं जर विदर्भ हा प्रांत किंवा हे राज्य वेगळं झालं तर एक इश्यू असा होऊ शकणार की आता बघा, आता एकच राज्य आहे महाराष्ट्र, त्यामध्ये विदर्भसुद्धा आहे, मराठवाडासुद्धा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसुद्धा आहे. यातनं जर विदर्भ आपण वेगळा करायला गेलं तर प्रॉब्लेम अशी होऊन जाईल की आपल्याला विदर्भ आणि महाराष्ट्राची मग मधात एक बॉर्डर पाडावं लागेल. इकडला भाग विदर्भ, इकडला भाग महाराष्ट्र, कळते आहे ना. पण त्या बॉर्डरच्या अंतर्गत काही गावं येणार किंवा काही जिल्हे येणार, ते कुठे टाकणार, तुम्हाला त्याचं डिवायडेशनसुद्धा करावं लागेल ना. होऊ शकते काही गावं महाराष्ट्रात जाणार, काही गावं विदर्भात जाणार, काही जिल्हे महाराष्ट्रात जाणार, काही जिल्हे विदर्भात जाणार. सेम स्टोरी इकडे होणार आहे. आता एवढं भव्य प्रांत कापलं जाणार आहे मधातनं. एकाकडचा भाग पूर्व बंगाल आणि आसाम या राज्याने ओळखला जाणार, एकाकडचा भाग हा फक्त बंगालच्या नावाने ओळखला जाणार. पण जे मधामध्ये राज्य येणार, त्याच्या बॉर्डरचे राज्य म्हणतोय जिल्हे, ते जिल्हे तर आपल्याला कुठे ना कुठे टाकावं लागेल की नाही. त्यासाठी काय नियम करण्यात आलेले होते यावर हमखास प्रश्न बनवू शकतो की अमुक अमुक जिल्हा किंवा अमुक अमुक प्रदेश हा कुठे टाकण्यात आलेला होता. बघा, बंगालमध्ये मोडत असणारा त्या काळामध्ये चितगाव, ढाका, मैमनसिंग आणि मालडा याचा विचार केला तर ते आसामला जोडले गेलेले होते, बंगालमध्ये टाकले गेले नव्हते. त्यानंतर छोटा नागपूर आधी बंगालमध्ये मोडायचा, त्याला मध्य प्रांतामध्ये टाकलं गेलं, बंगालमधनं तोडलं गेलं, मध्य प्रांतामध्ये म्हणजे मध्य प्रदेशामध्ये त्या राज्याला जोडलं गेलं. दार्जिलिंग हा तेवढा भाग बंगालमध्ये ठेवला गेला. यामध्ये डाऊट असेल तर विचारा. मी आधीच क्लिअर केलं की जेव्हा कुठल्या एका प्रदेशाची फाळणी होईल आणि त्या फाळणीनंतर जेव्हा बॉर्डर राखली जाईल, मधामध्ये जे प्रदेश येतील त्यांना एकतर इकडे किंवा तिकडे टाकावं लागेल. त्यासाठी नियम असे झालेले होते की चितगाव, ढाका, मैमनसिंग, मालडा आसामला जोडा, छोटा नागपूर बंगालमध्ये न ठेवता मध्य प्रांताला जोडा, दार्जिलिंग बंगालमध्ये ठेवा आणि ओरिसा प्रदेशाच्या बाहेर, समजून जा हा ओरिसा प्रदेश आहे, याच्या बाहेर जे ओरिसा भाषिक प्रांत आहेत, ओरिसा भाषिक प्रांत म्हणण्यापेक्षा ओरिसा भाषिक प्रदेश, त्याला आसाममध्ये न जोडता त्याला बंगालला जोडा. आता बंगाल हा एकच प्रांत जरी असला ना तरी बंगालमध्ये भाषा मात्र वेगवेगळ्या बोलल्या जायच्या. म्हणजे बेसिकली बंगालमधला ज्याला कलकत्ता आणि कलकत्ताचा प्रदेश म्हणतो तिथे बंगाली म्हटली जायची, बोलली जायची. त्याच्या वर जर गेलं तर तिथे बिहारी बोलली जायची, त्याच्या बाजूला जर गेलं तर तिथे आसामी बोलली जायची, अजून तिकडे अरुणाचल प्रदेश किंवा त्या भागाकडे गेलं तर तिथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जायच्या. तर बंगाल राज्य जरी असलं तरी फक्त बंगालीच भाषा बोलली जायची अशातला भाग नाही आहे. तिथे आसामी लोकसुद्धा होते, ओरिसा भाषिक लोकसुद्धा होते. आता ओरिसा भाषिक लोक जे त्या गावामध्ये भाषा त्यांची ओरिसा भाषिक होती ती मंडळी, पण त्यांना ओरिसाला नाही जोडता त्यांना बंगालमध्ये जोडण्यात आलेलं होतं. बिलकुल यावर प्रश्न पडू शकतो की कोणता प्रदेश हा देशाच्या कोणत्या भागामध्ये जोडला गेला होता. क्लिअर आहे का हा भाग? याला पुन्हा बोलायचं आहे की समजला? क्लिअर आहे. तसं एक साधं एक्झाम्पल सांगतो जर कोणाच्या डोक्यामध्ये डाऊट असेल तर, की बाबा हे ओरिसा बाहेरील जे ओरिसा भाषिक प्रदेश होते ते ओरिसाला का नाही जोडले, बंगालला का जोडले गेले? एक प्रदेश तुम्हाला माहीत असेल, बेळगाव इथे ऑलमोस्ट 75% जनता ही मराठी भाषिक आहे. पण बेळगाव हा महाराष्ट्रात नाही मोडत, कर्नाटकामध्ये मोडतं. बिलकुल महाराष्ट्राला लागलेलं कर्नाटक गोव्याच्या बाजूला, आणि तिथे एक छोटंसं प्रदेश आहे बेळगाव. त्यावेळेस जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढे आपल्याला तो भाग बघायचा की भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती व्हावी. भाषिक तत्वावर म्हणजे जसं महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्र इथे मराठी भाषा बोलतात, तर याचं एकच राज्य राहावं.
मी क्लिअर केलेलं आहे की त्यावेळेस महाराष्ट्र राज्य नव्हतं, त्यावेळेस मुंबई राज्य होतं. मुंबई राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ मोडत नव्हतं. मराठवाडा आणि विदर्भ जे आहे ना ते निजामांच्या हातामध्ये राहायचं, ज्यांची राजधानी हैदराबाद होती. हा फरक होता. नंतरहून हे एक राज्य निर्माण झालेलं. तर बेलगाम या प्रदेशामध्ये मराठी भाषिक लोक राहतात, पण तो प्रदेश महाराष्ट्रात नाही, तो कर्नाटकामध्ये आहे. सेम ओरिसा भाषिक बोलणारे जी मंडळी होती, त्यांचा जो प्रदेश होता त्याला तशाच प्रकारे ओरिसामध्ये न जोडता त्याला बंगालमध्ये जोडलं गेलं होतं. आणि नेमकं ही जी फाळणी करण्यात आलेली, या फाळणी करण्यामागचं कारण सरकारचं काय होतं त्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर बंगालचा विचार केला तर तुमच्या देशातला हा सर्वात मोठा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत होता. जवळपास 1,89,000 स्क्वेअर माइल्स एवढ्या भव्य स्वरूपामध्ये बंगालचा प्रांत. याची एकूण लोकसंख्येचा विचार केला तर संपूर्ण बंगालमध्ये 8 कोटी लोक राहायचे. मी त्या बंगालबद्दल बोलतोय जो एक संघ आहे, तो बंगाल जिथे पूर्व बंगाल, आसाम, वेस्ट बेंगॉल, बिहार, झारखंड हे संपूर्ण प्रदेश मोडतात. त्याची व्याप्ती आणि त्याची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार होती. याची फाळणी करून नवीन प्रांत बनवावा, पूर्व बंगाल आणि आसाम नाव त्याला द्यावं, आणि त्याची राजधानी मग कोणती असणार तर त्याची राजधानी ढाका म्हणून नेमावी. आता या संपूर्ण बंगालची आतापर्यंत एकच राजधानी होती. कोणती? कलकत्ता. मुर्शिदाबाद नाही राहणार आता, मुर्शिदाबाद त्या नवाबाच्या काळामध्ये होती, आता कलकत्ता. इथे बंगालची फाळणी झाल्यानंतर हा जो प्रदेश फाळला जातो आहे पूर्व बंगाल आणि आसाम, याची राजधानी म्हणून ढाका आणि या बंगालची राजधानी म्हणून कलकत्त्याला दर्जा द्यावा. या बंगालमध्ये जो अधिकारी असणार त्याला गव्हर्नर म्हटलं जाणार, आणि या पूर्व बंगालमध्ये जो अधिकारी असणार त्याला लेफ्टनंट गव्हर्नर या नावाने ओळखलं जाणार. आता ही जी फाळणी होणार, या मागचे सरकारचे तत्व काय होते, सरकारचे प्लॅन काय होते त्याबद्दल जर आपण बोलायला गेलो तर नेमकं बघा काय आहे. फाळणी करत असताना त्यांनी नेमकं या गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवलं की जर या एक संघ प्रदेशाला फाडून 2 प्रदेश केले तर आपल्याला एका प्रदेशामध्ये हिंदूंची संख्या जास्त ठेवायची आहे, दुसऱ्या प्रदेशामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त ठेवायची आहे. बघा, डिवाइड अँड रूल. त्या फक्त या अनुषंगाने त्यांनी बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न केला. काही असा हे कारण होतं ॲक्च्युली की क्षेत्रफळ मोठं आहे, गव्हर्नरला ते प्रॉब्लेमॅटिक आहे तो संपूर्ण प्रदेश सांभाळणे. तरी पण सरकारचा उद्देश हा होता की बंगालची फाळणी करून हिंदू आणि मुस्लिम यांना डिवाईड करायचं आहे, यांची फाळणी करायची आहे. यात आता जे पूर्व बंगाल आणि आसाम वेगळा होणार होता, आपण बघितलं की एकूण लोकसंख्या होती बंगालची 8 कोटीची. त्या 8 कोटीपैकी आता जर पूर्व बंगाल वेगळा होईल तर पूर्व बंगालच्या वाट्यामध्ये काही लोकसंख्या जाणार आणि बंगालच्या याच्यामध्ये काही लोकसंख्या जाणार. फाळणी झाल्यानंतर पूर्व बंगालमध्ये लोकसंख्या एकूण राहणार होती 8,10,00,000. 3,10,00,000. त्या 3,10,00,000पैकी जर आपण हिंदू आणि मुस्लिमांचा विचार केला तर त्या प्रदेशामध्ये जवळपास 1.80 कोटी मुस्लिम, म्हणजे 1,80,00,000 मुस्लिम आणि मात्र 1,20,00,000 ही हिंदू होती. आता पूर्व बंगालमध्ये यांनी नेमकं बघा मेजॉरिटीमध्ये कुणाला आणण्याचा प्रयत्न केला आहे? मुस्लिमांना, हिंदूला मायनॉरिटीजमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रदेश जो बघितला आपण हा आहे पूर्व बंगालचा. इकडला बंगाल बघू जिथे बिहार आणि झारखंड हा प्रदेश मोडतो. या प्रदेशाचा विचार केला तर पूर्व बंगाल आणि बिहारमध्ये एकूण लोकसंख्या मोडायची 5,40,00,000ची. या 5,40,00,000पैकी हिंदूंची लोकसंख्या ही 4.20 करोडची होती आणि मुस्लिमांची संख्या मात्र 90,00,000ची होती. म्हणजे इथे आता मुस्लिम्स मायनॉरिटीमध्ये गेले, हिंदू मेजॉरिटीमध्ये आले. बघा बेसिकली काय प्रॉब्लेम होणार. आता इथे आत्तापर्यंत एकच हा राज्य होतं तर एकच विधान परिषद असणार, याची एकच विधानसभा असणार. आता 2 प्रदेश होणार. मग आता 2 विधानसभा झालेल्या, पूर्व बंगालसाठी वेगळी आणि इकडे बंगालसाठी वेगळी. आता जेव्हा बंगालच्या विधानसभेमध्ये जेव्हा लोक निवडून येतील ना तर ते मॅक्झिमम हिंदू निवडून येतील, कारण की लोकसंख्या त्यांची जास्त आहे. आणि पूर्व बंगालमध्ये जेव्हा लोक निवडून येतील तर त्यांची संख्या मुस्लिमांची जास्त असणार. हे नेमकं या 2 धर्माला एकमेकाविरुद्ध उभं करण्याचा प्लॅन होतं, अजून काही नव्हतं. हिंदू आणि मुस्लिमांना डिवाईड करणे म्हणजे बंगालला डिवाईड करणे हा सरकारचा नेमका प्लॅन होता. कळला का हा भाग नेमका? आता तुम्ही उगाच कॅल्क्युलेशन करत राहू नका की सर लोकसंख्या तर 5,40,00,000 दिसते, हिंदू म्हणता 4.20 आहे आणि मुस्लिम म्हणता 40 आहे, तर ते बरोबर मॅच होत नाही आहे वर. असं डोक्यात येत आहे का?
अरे अजूनही धर्म आहेत ना रे, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, नाही का, बौद्धिस्ट आहेत, अजूनही धर्माची मंडळी आहेत ना, त्यांना आपण मोजलं नाही. आपण बेसिकली देशातल्या 2 धर्माबद्दल बोलतो आहे, हिंदू आणि मुस्लिम. या इंग्रजांना नेमकं या 2 धर्मालाच डिवाईड करायचं होतं, म्हणून हा जो प्लॅन होता हा प्लॅन त्यांनी केलेला. आता हा प्लॅन गपचूप झाला. मी तुम्हाला सांगितलं आधी, म्हणजे सुरुवातीला अशातला भाग नाही की बंगालच्या लोकांना माहीत नव्हते की असं काही सुरू आहे यांचा प्लॅन, पण तरी क्लिअर नव्हतं की नेमकं कर्झन काय करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. सर्वात आधी ही जी बंगालच्या फाळणीची न्यूज छापली गेली ती इंग्लंडमध्ये छापली गेली. इंग्लंडचा न्यूजपेपर स्टँडर्ड, आणि त्या स्टँडर्डनी फ्रंट पेजवर ही न्यूज छापली की बंगालमध्ये, भारतामध्ये नेमकं बंगालची फाळणी होऊन 2 प्रदेश वेगळा केला जाणार. तेव्हा कुठे मग हळूहळू न्यूज ती भारतापर्यंत पोहोचली. सरकारने सुद्धा मग त्याला ऑफिशियली शिमलामध्ये प्रसिद्ध केलं 7 जुलै 1905ला की आम्ही बंगालची फाळणी करणार आहोत. बंगालची फाळणी करून 2 प्रदेश निर्माण होणार. जी फाळणी करून नवीन प्रदेश निर्माण होणार आहे त्याचं नाव राहणार पूर्व बंगाल आणि आसाम. त्यावर जो प्रशासक राहणार तो लेफ्टनंट गव्हर्नर राहणार. लेफ्टनंट गव्हर्नर सुद्धा त्यांनी ठरवून दिला होता की सर फुलर हे त्या प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर राहणार. आता जेव्हा बंगाली मंडळींनी याचा विचार केला की नेमकी फाळणी कशी केली जात आहेत, कुठल्या भागामध्ये कुणाला मेजॉरिटी आहे, कोण मायनॉरिटीजमध्ये चाललं, असा भाग जेव्हा बंगाली लोकांना माहीत पडलं, तेव्हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सर्व बंगाली व्यक्ती एकत्र आली आणि याविरुद्ध सरकारला लढा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या लढ्याचे प्रमुख नेतृत्व करत होते स्वतः सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आणि स्वतः टागोर सुद्धा त्यामध्ये सामील होते. ज्या दिवशी बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली, किंवा जो दिवस बंगालची फाळणीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला होता तो होता 16 ऑक्टोबर 1905. हा दिवस, या दिवशी बंगालची फाळणी होणार असं सांगण्यात आलं. तो दिवस पूर्ण बंगालमध्ये शोक दिन म्हणून पाळला गेला. शोक दिन म्हणून पाळला गेला. हजारोच्या संख्येने लोक बंगालमध्ये रस्त्यावर उतरलेली होती. स्वतः रवींद्रनाथ टागोर आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली एक सभा भरली गेली आणि नेमकं सरकारविरुद्ध आपण लढा कसा देऊ शकतो, कितीही विनंत्या केल्या, कितीही रिक्वेस्ट सरकारला टाकली तरी फाळणी रद्द होणार अशातला तर काही भाग नाही आहे. तर आपल्याला सरकारविरुद्ध लढा द्यावा लागेल. मग लढा द्यावा लागेल तर नेमकं काय करावं लागेल, तर तुम्हाला आंदोलनं करावं लागतील, जन आंदोलन करावं लागेल. पण जन आंदोलन करून सुद्धा काय करून टाकाल तुम्ही? म्हणजे तुम्ही रस्त्यावर भव्य अशा हजारोच्या संख्येमध्ये मोर्चे काढणार, लोकांना एकत्र करणार, सरकार मुर्दाबादचे नारे लावणार, अजून काय करू शकणार? सरकारच्या खिशातून आपले अधिकार काढू शकता का तुम्ही? सरकार आपली फोर्स पाठवणार, तुम्हाला लाठ्यांनी तोडणार आणि संपून जाईल भाग. आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल ज्यानुसार सरकार वाकेल. आणि तो प्लॅन जो होता, आणि हे जे आंदोलन सुरू झालं हे नेमकं काय आंदोलन होतं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या देशातलं पहिलं जन आंदोलन आहे. आणि या पहिल्या सत्याग्रह किंवा जन आंदोलनाचा विचार केला तर याला म्हटलं जातं 1905 वंगभंग आंदोलन. आता या आधी सुद्धा आपण इंग्रजांकडनं आपले काही राईट्स घेण्याचा प्रयत्न केला होता, किंवा त्यांच्या अत्याचार विरुद्ध आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. पण लास्ट टाइम जेव्हा केलं ते आपण केलं होतं 1857ला. त्याचा काय रिझल्ट निघाला आपल्याला माहीत आहे. इथे जेव्हा बंगालच्या फाळणीची वेळ आली तेव्हा इथे काही सशस्त्र उठाव नाही होणार. इथे आता वैचारिक लढा द्यायचा आहे सरकारला, आणि वैचारिक लढा द्यायचा असेल तर शस्त्राला हात न लावता सरकार विरुद्ध जन आंदोलन पेटवून आपल्याला सरकार विरुद्ध तो लढा द्यावा लागेल. आणि त्यासाठी जे आंदोलन सुरू होणार होतं त्या आंदोलनाचं नाव वंगभंग आंदोलन ठेवलं गेलं. आणि त्या वंगभंग आंदोलनाचे 2 प्रमुख तत्वे होते, 2 प्रमुख ऑब्जेक्ट्स होते. एक तर स्वदेशी, आणि या व्यतिरिक्त दुसरा भाग तो होता बहिष्कार. गांधीजी वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व करत नाही आहेत. गांधीजी इकडे नाही आहेत. गांधीजी तिकडे साऊथ आफ्रिकेला आहेत. येतील ते अजून 10 वर्ष बाकी आहेत त्यांना भारतामध्ये यायला. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत बंगाली व्यक्ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रमुख. त्यांच्यासोबत अशा कित्येक लोक आहेत. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, ही जी फाळणी झाली ही बंगालमध्ये झाली आहे, भारतामध्ये कुठल्या अजून प्रांतामध्ये नाही झाली. तर हे जे आंदोलन चालते आहे ना वंगभंग आंदोलन, ते बेसिकली बंगालमध्येच चालणार. इतर राज्याशी काही एक संबंध नाही त्याचा. फक्त त्याचे कुठे ना कुठे इफेक्ट जे झालेले ते झाले महाराष्ट्रात.
आणि महाराष्ट्रामध्ये बेसिकली पुणे आणि मुंबईच्या प्रदेशामध्ये. का? कारण की लोकमान्य टिळक तर बिलकुल वाटच पाहिजे की ते सरकारला कुठे पकडणार. इथे त्यांना चान्स मिळाला बंगालची फाळणी झाल्यानंतर, आणि नेमकं टिळकांनी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं. त्यांच्यासोबत विदा सावरकर सुद्धा होते. त्यावेळेस जस्ट पहिल्यांदा भेट झाली होती सावरकरांची टिळकांसोबत. एक जो या तत्वावर जे आंदोलन चालवतो आपण स्वदेशी आणि बहिष्कार, त्यामध्ये आपण परकीय मालांचा जो बहिष्कार टाकला होता, तर परकीय मालांची कपड्यांची होडी केली होती. होडी करणे म्हणजे त्याला जाळणे. त्याचा प्रमुख पुढाकार स्वतः विदा सावरकर यांनी घेतलेला होता. त्याबद्दल आपल्याला नंतर बोलायचं आहे. 2 तत्व होती बघा, स्वदेशी आणि बहिष्कार. स्वदेशी म्हणजे काय? फक्त आपल्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंचाच वापर करावा. आणि बहिष्कार म्हणजे युरोपामधनं येणाऱ्या प्रत्येक एक वस्तूचा बहिष्कार करावा. यांना माहीत होतं की फक्त मोर्चे काढून आंदोलनं चालवून लोकांच्या सरकारच्या विरोधामध्ये निर्देशनं देऊन काही हातामध्ये लागणार नाही आहे. यांना सरकारला आपल्याला दाबावं लागेल, फसवावं लागेल. मग कशा कुठल्या तत्वाने? तर एक स्वदेशी आणि दुसरं बहिष्कार. स्वदेशी म्हणजे यानंतर बंगालचा प्रत्येक एक माणूस फक्त आणि फक्त देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तूंचाच वापर करणार. बहिष्कार, परकीय माल भारतामध्ये येत असेल तर त्या मालाला हात लावायचा नाही. भले भूक मरायचं पण त्यांच्या वस्तूला हात लावायचा नाही. तर या तत्वावर चळवळ सुरू झाली. याचा काय परिणाम होणार किंवा काय परिणाम झाला तो भाग आपल्याला बघायचा आहे पुढे हळूहळू. एक स्वदेशी आणि बहिष्काराचा विचार केला तर जेवढेही आतापर्यंत मँचेस्टर आणि लँकेशायर या 2 मोठ्या शहरातल्या कारखान्यातनं जे कपडे भारतामध्ये यायचे त्या सर्व कपड्यांचा बहिष्कार करण्यात आला. अशातला भाग नाही की त्याला विकत घेतलं जात नव्हतं. घेतलं जायचं ना, पण विकत घेऊन जाळलं जायचं, वापरलं जात नव्हतं. त्यांच्या कपड्यांचा वापर देशामध्ये पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला. हे स्वदेशी आणि बहिष्काराचं तत्व होतं. या व्यतिरिक्त अजूनही जर आपण भरपूरशा बाबी बघितल्या तर बंगालमध्ये एक प्रदेश होता मैमनसिंग. मैमनसिंगमध्ये नेमके 100 लोकांची संख्या प्रचंड होती. तर तिथे पूर्ण बंगालचे जेवढेही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर राहायचे किंवा इतर अधिकारी राहायचे, त्यांचे सर्वांचे जुते वगैरे पॉलिश करायला किंवा मग इतर भागासाठी ते मैमनसिंगला जायचे महिन्यातून एकदा. पण इकडे काय चालू आहे? इकडे चळवळ सुरू आहे. स्वदेशी स्वदेशीचा आणि बहिष्कार. मैमनसिंगच्या प्रत्येक चांभारांनी इंग्रजांच्या जुत्यांचा बहिष्कार केला. त्यांच्या कुणाचे जुते पॉलिश करण्यात आले नाही, ठीक करण्यात आले नाही. हे पुन्हा बहिष्काराचे तत्वे. या व्यतिरिक्त पुन्हा एक बंगालमध्येच प्रदेश होता ज्या प्रदेशामध्ये या सर्वांची जी कपडे राहायची त्या घाटामध्ये धुवायला यायची. पण तोच भाग बहिष्काराचा भाग. त्या बहिष्काराच्या नावाने इंग्रजांचे कुणाचेच कपडे धुतले गेले नाही. आणि हा जो भाग होता जवळपास 5, 6, 8, 10 महिने चालला. पूर्णपणे बंगालच्या लोकांनी इंग्रजांवर बहिष्कार टाकला होता. युरोपियन सरकारवर बहिष्कार टाकला होता. त्यापेक्षाही अजब गजब जर स्टोरी बघितलेली तर त्या काळामध्ये कोल्हापूरचे 10वीच्या एक्झाम्स होत्या. आणि 10वीच्या एक्झाम्समध्ये जेव्हा पोरं आले एक्झाम द्यायला तर त्यांना पोरांना आन्सर शीट मिळाली जिथे त्यांना प्रश्न लिहायचे होते. पोट्ट्यांनी पाहिलं हे तर आपल्या देशाची दिसत नाही आहे, हे तर परके दिसते. पोट्ट्यांनी आन्सर शीट फाडफूड करून टाकली. बहिष्कार चालू आहे देशामध्ये, आपण यांच्या कुठल्याही मालाचा वापर करायचा नाही. इतिहासकारक तर अजूनही इमोशनल घेऊन जातात. इतिहासकारक असे सांगतात की बंगालमध्ये एक 6 वर्षाची मुलगी प्रचंड आजारामध्ये होती. आजार एवढा प्रचंड होता की जर तिने मेडिसिन घेतलं नाही तर तिचं काय होईल जीवाचं ते सांगता येत नाही. तिच्या वडिलांनी बाहेरून जाऊन तिला दवाई आणून दिली. पोरीने बघितली, दवाई तर इंग्रजी दिसते. त्या दवाईचा त्याग केला. पोरीने ती दवाई घेतली नाही. असो तरी पण देशातल्या बंगालच्या प्रदेशामधला एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या अँगलनी बहिष्कार टाकत होता युरोपियन लोकांवर. आणि या बहिष्काराचा परिणाम जो होता तो सरकारवर नेमका कसा पडणार होता? आतापर्यंत आपल्या देशामध्ये जेवढाही माल वापरला जायचा त्यामध्ये 70% माल हा तिकडनं यायचा, इंग्लंडमधनं यायचा. आता जर आपण त्यांच्या मालावर बहिष्कार टाकला तर त्यांच्या कंपनीमधला माल भारतापर्यंत येऊ शकणार नाही. तर त्या बेसिकली त्यांच्या कंपनीचं प्रोडक्शन कमी होत आहे. प्रोडक्शन कमी होऊन ते एवढं कमी होत आहे की एक वेळ असा येतो आहे की युरोपियन कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर चाललेल्या आहेत. आता इकडे युरोपियन कंपनीवर प्रेशर वाढलं. आता युरोपियन कंपनीचा माल का भारतामध्ये विकला जात नाही? कारण की भारतामध्ये वंगभंग चळवळ सुरू आहे. त्या युरोपियन कंपनीला काही लेनदेन नाही की बंगालची फाळणी होत आहे किंवा काय. मुद्दा असा आहे की त्यांना नुकसान होत आहे. तर त्यांनी सरकारवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला की बाबा बंद करा ते काय तुमचं ते फाळणी आहे बंगालची, उगाच त्या फाळणीमुळे आमचा माल जो आहे तो भारतामध्ये विकला जात नाही. आता कर्जन होता, तो ऐकणारा माणूस नव्हता. त्यांनी ठाम केलं, एकदा केलं, फाळणी झाली, त्यामध्ये कुठला बदल होणार नाही. ही मंडळीसुद्धा भारतीय मंडळी कुठे काही मागे हटण्याच्या प्रयत्नामध्ये नाही आहेत. यांनी आपला जो चळवळ होती ती सतत चालू ठेवली.
आणि हीच देशातली पहिली चळवळ. जेव्हा मोर्चे निघायचे, सत्याग्रह व्हायचे, तेव्हा त्या मोर्चांमध्ये वंदे मातरम हा शब्द वापरला जायचा. मुलांची सुद्धा एक वंदे मातरमची, छोट्या छोट्या मुलांची मोठे मोर्चे निघायचे आणि वंदे मातरम या शब्दाचा उच्चार अतिशय गर्वाने घेतला जायचा. त्या शब्दाचा वापर नेमकं या चळवळीपासून सुरू झाला. 1905ला झालेली फाळणी आणि 1905पासनं जे यांनी बहिष्कार टाकला होता परकीय मालांवर, त्याचा परिणाम तिकडे युरोपाच्या कंपनीवर प्रचंड जास्त झाला. भरपूरशा कंपन्या बर्बाद झालेल्या, कारण की त्यांचा माल भारतापर्यंत येत नव्हता, कारण की त्या मालला डिमांड नव्हती. आता त्यामुळे सरकारवर हळूहळू प्रेशर वाढू लागलं की आपल्या देशातल्या कंपन्यांचं काय, अरे त्या कंपन्या कशावर जगतायत, त्या कंपन्या यासाठी जगतायत कारण की ते आपला माल भारतामध्ये विकतायत, म्हणून इथे आता डिमांड नसल्या कारणाने त्या कंपन्या ऑलमोस्ट वाइंड अप होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी आपलं प्रेशर सरकारवर वाढवलं की बंद करा तुमची बंगालची फाळणी. सरकारने मग त्यावेळेस विचार केला की नेमकं काय करावं बंगालच्या फाळणीचं. 1905ला कर्जन आपल्या देशातनं निघून गेला व्हॉइसरॉय पदावर. त्याच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली नाही, पण 1911ला मात्र सरकारने या मुद्द्यावर जरा विचार करणे त्यांना भाग पाडलं. 12 डिसेंबर 1911 ही तारीख होती. 1911पर्यंत युरोपातल्या कंपन्यांचं प्रोडक्शन एवढं कमी झालेलं होतं की ते प्रचंड नुकसानात जात होते. तर त्यांचं प्रेशर सरकारवर वाढत आहे. आणि नेमकं हाच वर्ष असा 1911चा ज्यावेळेस पहिल्या महायुद्धाचे ढग युरोपावर गर्दी करू लागलेले होते. म्हणजेच पहिलं महायुद्ध जगामधलं कधीही सुरू होऊ शकत होतं. आणि जर पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि देशामध्ये जे वंगभंग चळवळ सुरू आहे, भारतीयांनी जे बहिष्कार टाकला आहे सरकारवर, पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि जर भारतीयांनी सरकारला मदत केली नाही तर इंग्रज प्रचंड गंभीर फसतील. या कारणाने 2 कारणं होती. एक तर पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या मार्गावर होतं ऑलमोस्ट जगामधलं, त्या परिस्थितीमध्ये इंग्रजांना भारतीयांचं सहकार्य मिळणे आवश्यक. जर बंगालची फाळणी झाली तर यांचे आंदोलन समाप्त होऊन जाईल आणि भारतीय आपल्याला सहकार्य करतील, हे एक कारण. दुसरी गोष्ट, यांनी जो बहिष्कार टाकला होता त्यामुळे युरोपियन कंपन्यांना होणारा तोटा, या 2 प्रेशरमुळे स्वतः त्या काळामध्ये असणारा इंग्रजांचा राजा पंचम जॉर्ज हा भारतामध्ये आला. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दिल्ली दरबार भरवण्यात आलं आणि 12 डिसेंबर 1911ला एक महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं की आज आम्ही बंगालची फाळणी रद्द करतो आहे. बंगाल आधीसारखाच प्रदेश असणार आणि एकाच गव्हर्नरामार्फत त्या प्रदेशाचं कामकाज चालणार. हे तुमच्या देशाचा आणि देशाच्या लोकांचा पहिला विजय होता. लोकांना ही भाग कळून चुकलेला होता की जन आंदोलनापुढे सरकार वागते, शस्त्राचा वापर करण्याची गरज नाही आहे. आपल्या सत्याग्रह आणि तत्वाच्या जोरावरच आपण सरकारला मात देऊ शकतो. अरे ठीक आहे, 1-2 वर्ष नाही, पण निदान 1905ला बंगालची फाळणी होऊन 1911ला तर त्यांनी वापस घेतली ना. 6 वर्ष जे आंदोलन झालं त्याचा कुठे ना कुठे परिणाम सरकारवर झाला. इथे आता भारतीयांच्या मनामध्ये एक नवीन चेतना निर्माण झाली की नाही, हा जो मार्ग आहे सत्याग्रहाचा शब्द आता आपण वापरणार नाही, 10 वर्ष वेळ आहे, गांधीजींना येऊ द्या मग वापरू आपण. हे जे आंदोलनाचा मार्ग आहे त्या आंदोलनापुढे सरकार वागते, तर नवीन चेतना भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि अशा प्रकारे बंगालची फाळणी रद्द झाली.